हॅलो फ्रेंड्स, अनुश्री ब्युटी पार्लरमध्ये सगळ्यांचे स्वागत करते। काल आपण डिस्कस केलं CTML म्हणजे काय, तर आज आपण डिस्कस करणार आहोत CTML मधला C म्हणजे काय। सो C म्हणजे क्लिन्झिंग। क्लिन्झिंग मेकअप करताना सगळ्यात आधी आपण काय यूज करतो, सगळ्यात आधी आपण फेसची क्लिन्झिंग करतो। तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप जी आहे ती आहे क्लिन्झिंग। सो आपण मेकअप करताना सगळ्यात आधी क्लिन्झिंगचा यूज करतो। तर मी मेकअप करताना कोणता क्लिन्झर यूज करते, तर मी मेकअप करताना वेट वाइप्सचा यूज करते। या तऱ्हेचे वेट वाइप्स असतात, बेबी वेट वाइप्स असतात, ते सुद्धा तुम्ही ॲज अ क्लिन्झिंगसाठी यूज करू शकता। त्यानंतर डे टू डे लाईफमध्ये जर आपण क्लिन्झिंग प्रोडक्ट यूज करत आहोत, तर डे टू डे लाईफमध्ये मी अशा तऱ्हेचा फेस वॉश ॲज अ क्लिन्झर म्हणून यूज करते। त्याऐवजी बरेच असे क्लिन्झिंग प्रोडक्ट्स अवेलेबल असतात, ते तुम्ही ॲज अ क्लिन्झर म्हणून यूज करू शकता। सो क्लिन्झिंग ही मेकअपची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप आहे। आपला फेस व्यवस्थित क्लीन असेल, त्यातली इम्प्युरिटीज डर्ट व्यवस्थित बाहेर पडली, तर आपला मेकअप हा लॉंग लास्टिंग होणार आहे। त्यामुळे क्लिन्झिंग ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे। सो ती कधीच स्किप करायची नाही मेकअप करण्याच्या आधी। सो अशाच मेकअप रिलेटेडच्या टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी अनुश्री ब्युटी पार्लरला नक्की फॉलो करा। त्याचप्रमाणे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। थँक्यू। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।